सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज मी करतोय एक थोडीशी वेगळी भाजी. बघताय तुम्ही, मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यात जास्त तिखट नसतात आणि ह्याची एक वेगळ्या प्रकारची भाजी, फार अतिशय सुंदर अशी ह्याची भाजी होते आणि कमी त्याला जे सामान लागतं, सामग्री ती खूप कमी लागते. तर चला सुरू करूया आजची रेसिपी आपण. मस्त खा आणि स्वस्थ राहा, बघत राहा अकूज किचन. या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्याला आपण बारीक बारीक ह्याचे आपण पीस करून घेऊयात. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी सर्व जे आपण मिरच्या घेतल्या होत्या त्यांचं मी असं बारीक चकत्यांमध्ये मी चिरून घेतलेलं आहे. जवळपास पाव किलो त्या मिरच्या होत्या. तर आता आपण याची भाजी करायला सुरुवात करूया. मिरचीची पण भाजी होते हे बऱ्याच जणांना माहीत नसेल, माहीतही असेल म्हणा, पण ही माझ्यासाठी थोडीशी नवीन रेसिपी आहे. मी एकदा म्हणलं करून बघूया आपण. तर चला करून बघूया. मी एकदा याच्या आधी केलेली होती, आता ही दुसऱ्यांदा करतोय. मला खायला खूप छान आवडली ती भाजी, म्हणून मी आज हे परत करायला सुरुवात केलेली आहे. बघत राहा अकूज किचन. बघताय की मी पॅन ठेवलेला आहे, आता तेलही घेतलेलं आहे. तर तेल तापले की आपण आता त्यात जिरं मोहरीची आपण फोडणी करून घेऊया. मी बघतो तेल तापलं का ते. मी मोहरी टाकली आहे. ती तडतडली की आपण जिरं टाकू लगेच. बघत राहा अकूज किचन. बघा आपली फोडणी झालेली आहे. आता आपण त्यात जिरं ॲड करून घेऊया. जिरं चांगलं फुललं की आपण लगेच आपली मिरची आपण त्यात टाकून घेऊया. आता मी त्यात मिरची टाकून घेतो. मंद आचेवर करायचं, त्याला गॅस व्यवस्थित करा. आता आपल्याला हलवून घ्यायचं. बघत राहा अकूज किचन. अगदी ह्याला ही मिरची मऊ होईपर्यंत ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मिरचीने बऱ्यापैकी रंग बदलला आहे. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि खोबरंसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी बारीक खोबरं किसून घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घेऊया आपण. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्थ राहा. हळद आणि धणे पावडर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि एक वेगळाच फ्लेवर त्या भाजीला येतो धणे पावडरमुळे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी मिरचीची भाजी, मिरची फ्राय. आपली मिरची चांगली फ्राय झालेली आहे. आता आपण शेवटची प्रोसेस म्हणजे थोडंसं बेसन पीठ आणि मीठ आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. थोडं बेसन पीठ मी ॲड करून घेतो आणि चवीपुरतं मीठ. बघा मी मीठसुद्धा ॲड केलं आहे. आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं आपण झाकून ठेवलं की आपली मिरचीची भाजी तयार, रेडी टू इट. बघा आपली मिरचीची भाजी रेसिपी रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल घरातल्या. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या भाजीचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट पाहतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन.